Welcome to the day 3, last day of the Goa vlog. आज चतुर्थी आहे त्यामुळे आम्हाला व्हेज खायचं आहे. आज एक स्टोरी सांगतो तुम्हाला काय झालं. सकाळी 7-7:30 वाजता आज आमची रिटर्न जायची ट्रॅव्हल्स होती संध्याकाळी 10 वाजता. तर सकाळी 7-7:30 वाजता आम्हाला ट्रॅव्हल्सच्या तिकडून फोन आला आणि काय बोलले की ट्रॅव्हल्स ती ब्रेकडाऊन झाली आहे. बरोबर. हां, तर मग असं झालं की आमचे तिकीट्स पण कॅन्सल झाले. आज आम्हाला निघायचं आहे रिटर्न, आमचं चेकआउट झालं आहे आणि मग आम्ही जाणार कसं. पूर्ण ट्रॅव्हल्स फुल, ट्रेनचं तिकीट ऑन दी स्पॉट नाही मिळणार. तर मग आता आम्ही शोधतोय रिटर्नचे तिकीट. आजची आमची जी आयटनरी होती तर तिकडे आम्ही अजून निघालो पण नाही आहे अजून व्हिजिट करायला बाकीचे प्लेसेस. आणि आता सगळे असे टेन्शनमध्ये बसलेत की कसं रिटर्न जायचं, काय करायचं. तर बघू आता तिकीट मिळतं की नाही मिळत, की आमचा एक दिवस वाढतो अजून. मग वाढतो म्हणजे आता आपल्याला हॉटेल पण बघायला पाहिजे. मग जर वाढलंच तर एक दिवस पैसा करता ना, पैसे संपले सगळे. आताच तो टॅन झालाय. सनस्क्रीन लावलेली, फेक सनस्क्रीन यायला लागले आजकाल बाजारात. चांगली आहे तुझी बाजू. चला बघू आता मिळतं का नाही तिकीट. तर अजून एक स्टोरी सांगते. काल काय झालं, आम्ही दुपारी फॅट फिशवरून लंच करून रिटर्न आमच्या हॉटेलला जात होतो. तर जात असताना आम्हाला पोलिसांनी पकडलं. तर आमच्या दोन तर आमच्या दोन कपना दिसतात ना बघून. तर आमच्या दोन गाड्या होत्या. तर मग पुढे आमच्या फ्रेंडची गाडी होती. तर त्यांना आधी पकडलं, मग त्याच्या मागे आमचीच गाडी होती. तर आम्हाला पण त्यांनी साईडला घेतलं आणि ते म्हणे की लायसन्स दाखवा. तर आमच्याकडे लायसन्स पण होते. तर ते चेक करत होते की ड्रिंक करून चालवतात की काय बाईक. तर मग त्यांनी याला आणि आमचा जो फ्रेंड आहे त्याला फुकायला लावलं. काय रे ते टेस्ट ना, ड्रिंक केली का नाही ते टेस्ट करत होते ते पोलीस. तर हा त्यांना बोलतोय आमच्या तोंडावर वाटतंय का आम्ही ड्रिंक करतो. आणि अजून काय बोलला, आम्ही ड्राईव्ह करतो, ड्रिंक नाही करतो. हां, तो बोलला प्युअर व्हेजिटेरियन पर्सन. प्युअर व्हेज नाही, वेगळा कोण खाल्ला दारूच्या ह्याच्यात. तर हा बोलतोय की आम्ही ड्रिंक नाही करत, आम्ही फक्त ड्राईव्ह करतो, अलाउड आहे ना. तर तो पोलीस हसून म्हणतो हा ठीक आहे जावा. काय मी तुझं. एक मिनिट, तुझं वय काय? 26 वयात पण कन्फ्युजन आहे. वय काय तुझं? 26 बरोबर. तुझं वय काय? 29. अरे तुझं वय किती आहे का? 26. अच्छा कम्पेअर ही लोक इथून आलं एवढं चालत, इथून एवढं इथे येऊन बसल्यात. ते आजकालची जनरेशन संपले खरोखर. इथे येऊन बसल्या ते लोक, उपयोग नाही त्यांचा. अजून आम्हाला तिकडे जायचं अजून. आणि ही लोक इथे येऊन बसतात इथं. आम्ही चपोरा फोर्टला आलोय. इथून हा व्ह्यू दिसतोय. अजून पूर्णावर चढलेलो पण नाही आहेत. इतकी गरमी, आज जरा जास्तच गरम व्हायलंय. पाऊस पडणार आहे बहुतेक, आभाळ आलंय. आकाश थकले यार मी. आकाश माहिती थकायचं काही नावच घेत नाही. तुझं वय विषय मग असं एवढं दमलं, एवढा तर एक्सरसाइज कमी पडते. कसं जाणार आहे तुम्ही?
चढले मी आधीच महाराजांचे किल्ले. चालायला काही वाटत नाही रे, पण गरमी इतकी होते ना, ते घामाने असं चिपचिप झालंय. व्ह्यू बघा गाईस, दिसतोय चांगली जागा पकडून आम्ही आता बसलोय खाली. नको इकडे असं बघ, असं काय तोंड केलंय हा. माझं कुठं म्हणतं माझ्या मराठी काय पण करू. माकड्या आमच्या एका प्लेअरची तब्येत थोडी डाऊन आहे. कुठे गेला प्लेअर आमचा? हा प्लेअर आमचा थोडी तब्येत डाऊन झाली. सकाळी वाटतच होतं मला पाऊस येणार, किती जोरात पाऊस चालू झालाय बघा. 2.5 ते 3 तास आम्ही बीच साईड एका कॅफेत बसून काढलाय निवांत छान. आता निघतोय तर पाऊस चालू झालाय. चल प्रज्ञा, प्रज्ञा नेतो तुला एक सिक्रेट प्लेसला. तुझा आत्ताच मूड नव्हता ना जायचा? आहे माझा मूड, तुला यायचं आहे का नाही? चल ना ए पेलवान. कसं वाटलं प्रश्न? सिक्रेट प्लेस तुझी सांगते की. बघ तिकडे, बघ तिकडे, तिकडे जा. पावसात भिजून सगळा अवतार 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 झालाय. इतका थकलेला आकाश, इतका थकलाय तो आज, खूपच फिरलाय आज. एकतर आमची बस आज कॅन्सल झाली, मी तुम्हाला सकाळी सांगितलंच होतं. पण आत्ता लकीली एका बसमध्ये 5 तिकीट होते, तर आम्ही आमची 4 तिकीट काढून घेतले. तर आमची बस आहे आता 9:30ची, तर आम्हाला लगेच 1 तासात निघायचं आहे. बघा आता आकाश कसा डान्स करत. आता काय तू कंटिन्यू 1 तास डान्स करणार आहे का आकाश? आकाश बंद झाली. लागली ना. थँक्यू. अजून एक गोष्ट आम्हाला तुम्हाला सांगायची आहे की जर तुम्ही गोव्याला येत असाल आणि स्कूटी किंवा कोणती 4 व्हीलर कार काही तुम्ही बुक केला असेल तर प्लीज ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका. कंटिन्यू पोलीस चेक करताय, चौकानी पूर्ण चेकअप होतंय. तर तुम्ही प्लीज त्या गोष्टीची काळजी घ्या, नाहीतर तुमचा खिशाला कात्री लागणार आहे. 1-2-3 तासच पाऊस झालाय, तर किती जोरात पाऊस होता तुम्ही ह्याच्यावरून अंदाज करूच शकता. आणि अजून एक गोष्ट, आमच्या स्कूटी इतक्या न्यू होत्या, नवीन 3 महिन्याआधीच त्यांनी नवीन स्कूटी घेतात, त्या आम्हाला त्यांनी 400 रुपये पर डेने दिला होता. तर खूप चांगल्या कंडिशनच्या स्कूटी आहे. तर मी त्या अंकलचा नंबर खाली मेन्शन करते डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही जरी आलात तर त्यांना कॉल करा. निघायचा टाइम झालाय, तर मी त्यांच्याशीच बोलते. तुम्ही मराठी आहेत का? हा माणूस यार, काय करू मी. गोव्याची सिरीज इथेच मी एंड करत आहे. तर तुम्हाला कसे वाटले हे 3 दिवस नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.